छत्रपती शिवाजी राजांना पकडण्यासाठी विजापूरला आदिलशहानं दरबार भरला होता दादा। विजापुरी दरबार भरलेला विजापुरी दरबार भरलेला पैजेचा विडा म्हणलेला शिवाजीनं मुलूक जिंकला। कोण पकडून शिवाजीला विजापूरला दरबार भरला होता दादा छत्रपती शिवाजी राजांना पकडण्यासाठी। पैजेमध्ये तपकामध्ये विडा म्हणला होता शिवाजीनं मुलूक जिंकला। अरे त्या शिवाजीनं सगळा मुलूक जिंकून टाकलाय। अरे कोण पकडून आणेल शाही लावा। तपकामध्ये विडा ठेवला होता सर्व सरदार सर्व दरबारात बसले होते पण कोणाची हिंमत होत नाही छत्रपती शिवाजी राजाला पकडण्याची। प्रत्येकाला माहिती होतं राजाला पकडायचं असेल तर काळीज वाघाचं लागतंय, वाघाला पकडायचं असेल तर काळीज वाघाचं लागतंय, शेळीचं नाही चालत। वाघाला पकडायचं असेल दादा तर काळीज वाघाचंच लागतंय, शेळीचं नाही चालत। कोणाची हिंमत होत नव्हती विडा उचलण्याची छत्रपती शिवाजी राजाला। दरबार फुल भरलेला आहे, तपकात विडा ठेवलेला आहे, सर्वांच्या मनाखाली अशा बडी बेगम साहेब आदिलशाहची पत्नी त्या दरबारात आली आणि काय म्हणती, अरे इस दरबार में एक ही मर्द है क्या नहीं? अरे ये दरबार सब नामर्दों का है, एक भी मर्द नहीं इस दरबार में जो शिवाजी को पकड़ने वाला। ये दरबार सब नामर्दों का है। बाई म्हणली बाई त्या बसलेल्या सरदाराला तो प्रयत्न आहे का सरदारांना आवाज ऐकला जाता त्या बाईचा। आणि बाई असून आपल्याला नामर्द बनवती, आपल्याला नपुसक बनवती बाई। सर्व सरदाराच्या मनाखाली होत्या दादा पण कोपऱ्यात बसलेल्या सरदाराला त्या बाईचा आवाज नाही सहन झाला। कडक त्या सरदाराला आवाज नाही सहन झाला दादा आणि मग त्याने आवाज ठोकला तिकडून, मैं लाऊंगा ए शिवा जिंदा या मुर्दा पेश करूंगा हुजूर, यूं पकड़ के ले आऊंगा, मैं लाऊंगा। कुणाचा आवाज आहे म्हणून त्या कोपऱ्याकडे सर्वांच्या मना फिरल्या होत्या दादा। पाहिलं तो कोण होता 7.5 फूट उंचीचा झुप्पा आडवान उभा सारखा, त्याच्या पायात त्या खडावा कर कर अशा आवाज देत होत्या। आणि आता निघाला तो अफजल खान तपकाचा विडा उचलण्यासाठी। अरे छत्रपतींना मारण्याचा विडा त्यानं उचलला, निघाला कुठं सदगडच्या बैठकी गाणे। शिवाजी राजाच्या घरामध्ये शिवाजी राजाच्या घरामध्ये शिवाजी राजाच्या घरामध्ये शिवाजी राजाच्या घरामध्ये त्यात नाही जाणीव शक्तीची, दास नाही जाणीव शक्तीची, कल्पना युक्तीची, कल्पना युक्तीची, अफजल खान निघाला त्या प्रतापगडच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी राजाला। हा कसं कर अफजल खान निघाला कसा निघाला होता तो, असा निघाला होता। चला बारीक जरा शिवाजी राजाच्या घरामध्ये शिवाजी राजाच्या घरामध्ये त्यात नाही जाणीव शक्तीची, त्यात नाही जाणीव शक्तीची, त्यात नाही जाणीव शक्तीची,
अफजल खान प्रतापगडच्या पायथ्याला आला आणि मग शामियाना उभारला होता. अफजल खान शामियानात होता. गडीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियाने आला. अफजल खान आतमध्ये जातो आणि राजांना आवाज दिला, आओ शिवा मुझे गले लग जाओ, आओ शिवा मुझे गले लग जाओ. आवाज कमी नाही झाला पाहिजे. आओ शिवा मुझे गले लग जाओ. छत्रपती शिवाजी राजांना पकडण्यासाठी हात पसरले. कोण? सलमान खान. अफजल खान हात पसरले. दादा आलिंगन देतोय छत्रपती शिवाजी राजाला. आलिंगन दिलं. काय केलं त्यानं? खरदा विमान मान्याला कटरीचा मान जेव गेला. अफजल खानाला छत्रपती शिवाजी राजाची मान आपल्या डाव्या बगली दाबली. कटरीचा वाट छत्रपती शिवाजी राजांच्या पाठीवरती गेला. राजाने ओळखलं, मला मारण्याचा प्रयत्न करतो हा अफजल खान. राजे सावध जात आहे. अंगामध्ये चिलखत आहे. एका हातात वाघनख आहे, एका हातात भीष्मा आहे. अरे चिलखत अंगात होतं. कट्यार मारल्याबरोबर आवाज झाला. राजांनी काय केलं? खोट्यामध्ये बिचवाला केला. वाघनख्याचा मारा केला. वाघनख्याचा मारा केला. वाघनख्याचा मारा केला. अफजल खान मारायचा आता. खोट्यामध्ये बिचवाला केलेला. वाघनख्याचा मारा केला आणि मग खानाच्या फडलं पोट आला. अफजल खानाचा पोट फाडला छत्रपती शिवरायांनी. खानाच्या फडलं पोट आला. परिणाम त्याला गेला खानाचा कुत्रा बाहेर आला. आणि मग सदगडची युद्ध झाले. सर्वांनी गर्जना करायची माझ्यासोबत. क्षत्रिय कुलवंश राजा धीर महाराजा धीर गुणवंत सामर्थ्यवंत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. गडचे युद्ध झाले. लावली गुलाब